मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो आता सुरू आहे. काही दिवस जे आहे ते उरलेले आहेत. प्रत्येक उमेदवार जे आहे ते डोर टू डोर जाऊन प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपचे उमेदवार रविराजा सर आपल्यासोबत आहेत. जास्तीत जास्त वेळ जो आहे तो डोर टू डोर प्रचाराला तुम्ही देताय. कसं नियोजन या सगळ्या प्रचाराचं तुमचं सुरू आहे? नाही नाही, आपल्याला माहीत आहे की जे महानगरपालिकाचे निवडणूक आहे आणि या निवडणूकमध्ये आपला जे पदयात्रा जेव्हा आरंभ करत आहे ना, ते नियोजन असं आहे की आम्ही सगळे कार्यकर्त्याच्या सोबत घेऊन घरी घरी जातो आणि त्याला भेटून माझा जे प्रोफाईल आहे, पत्रक आहे, त्याला देऊन आणि एक सांगायचं आहे की या क्षेत्रामध्ये जे धारावी क्षेत्र आहे, जसा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते झाले नाही. जेव्हा आम्ही गल्ली गल्ली फिरतो आहे ना, आम्ही बघत आहे की त्याची परिस्थिती एकदम वाईट आहे आणि त्याला जे सुविधा द्यायला पाहिजे ते दिले गेले नाही. वर्षानुवर्ष धारावीची जे परिस्थिती आहे इतकी वाईट आहे की जाणून बुजून या विभागाचे जे नगरसेवक, माजी नगरसेवक आहे, ते उबाटाचे आहे. त्यांनी कधीही हाऊसमध्ये आपला तोंड उघडले नाही आणि त्यासाठी आम्ही पदयात्रेमध्ये घरी घरी जाऊन या जे विकास करायचा आहे, या विकासा संदर्भात आम्ही बोलत आहे आणि ते मूलभूत सुविधा जे आहेत लोकांना द्यायला पाहिजे ते आम्ही बोलत आहे. आणि लोकांचे जे प्रतिसाद आहे माझ्यासाठी हे चांगलं आहे आणि भाजप महायुतीचं जे एक सक्षम, कर्तव्यवान आणि जे अनुभवी आहे, ज्याला महानगरपालिकाचे सगळे कायदा आणि मी 25 वर्ष एक नगरसेवक म्हणून लोकाला माहीत आहे. आणि लोकाला जेव्हा आम्ही विचारतो तुम्ही माहीत आहे की मी रविराजा आहे, हां आम्हाला माहीत आहे तुम्ही रविराजा आहे, तुम्ही सायन कोल्हाळामध्ये कार्यरत आहे, आणि असं सांगून मला एक प्रतिसाद जे आहे, एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जे आहे इकडे दिसत आहे. ज्या लोकांनी या सगळ्या मतदारसंघांवरती दावा केला होता, धारावी आम्ही सुधारतोय असं सांगितलं होतं, म्हणजे काँग्रेस असेल किंवा उबाटाचे नगरसेवक असतील, त्यांनी काहीच केलं नाही असं काही स्थिती आहे का? काय नेमकं? कारण ज्यांनी दावा केला की धारावी आमचीच आहे. नाही, जे परिवार जे आहे, जे वारंवार सांगत आहे की धारावी आमच्या आहे, एक मी आपलं सांगू इच्छितो, आता भाजप महायुतीला कोणी रोखू शकत नाही. भाजपचे जे फूल आहे ते धारावीमध्ये खिलणार आहे आणि ज्या परिवारने आपण बघा 85 पासून आतापर्यंत 43 इयर्स 43 वर्ष ते इकडे राज करत होते आणि त्याचे आता राज आहे. नगर आपला आमदार जे आहे त्याचे आहे, घरचा आहे, आणि जे नगरसेवक आहे उबाटाचे आहे. त्यामध्ये लोकाला आता माहीत पडलेलं आहे की कोणी विकास करू शकत आहे ते आहे फक्त भाजप महायुती. आणि या DRPमध्ये एक वेगळा संदेश जे आहे लोकांकडे गेलेला आहे. DRPमध्ये स्पष्ट आमचं मत असं आहे की सरकारने सांगितलं आहे की इकडे जे लोक राहतात त्याला धारावीमध्येही आम्ही जागा देणार, त्याला कुठेही बाहेर विस्थापित करणार नाही असं एक सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये धारावीचा विकास जे आहे आता 10 वर्षामध्ये आणि 5 वर्षामध्ये झपाट्याने वाढणार आहे आणि धारावीचे चेहरे जे आहे आता बदलणार आहे. तर यासाठी आमचा एक स्लोगन आहे की कमल खिलणार, धारावी फुलणार. तो हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे, हे पॉझिटिव्ह एक मत आहे. तो यासाठी धारावीच्या आता या सगळ्या विभागामध्ये धारावीचा विकास आणि एक गेम चेंजर असा आहे की धारावीच्या मध्ये मेट्रोचा लाईन आलेला आहे. हे एक गेम चेंजर आहे, लोक बघत आहे आणि मेट्रो आलेलं आहे धारावीमध्ये. तर यासाठी हे सगळे जे आहे आदरणीय विकास पुरुष महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली या युती जे आहे धारावीचा भविष्य बदलणार आहे आणि धारावीचं भविष्य महायुती या एक नवीन धारावी घडवणार आहे. आणि एक जे चित्र पाहिले पूर्ण मुंबईमध्ये 150+ आहे.
महायुतीला तुम्ही कोणी रोखू शकत नाही. आणि या धारावीचा विकास आणि महानगरपालिकामध्ये महापौर त्याचे एक निगडीत संबंध आहे. तो यासाठी धारावीमध्ये कोणी कमलाला रोखू शकत नाही. पण जो आरोप केला गेला की जे धारावीचं पुनर्वसन होणार आहे ते जे आहे ते लोकांचा विरोध होता किंवा लोकांचा विरोध डावलून हे सगळं भाजपने केलं असा एक विरोध झाला. तो काय मुद्दा तुम्हाला समोर येताना दिसतोय का आता प्रचार करताना? जे विरोधी पक्षमध्ये आहे त्याचे काम आहे की जाणून बुजून ते लोकांना दिशाभूल करायच्या. आणि कशासाठी विरोध करतात? विरोध करण्याचे त्याचे कारण आहे की त्याला जे परिवार आहे त्याला येऊन भेटा आणि जेव्हा भेटणार त्याचे सगळे जे मागणी त्या मांडणार, जे काम करत आहे त्यासाठी हे सगळे होत आहे. बट याकडे जे जनता आहे, इकडे जे परिवार आहे त्या लोकांना धारावी डेव्हलपमेंट पाहिजे. आणि स्पष्ट मत आहे की धारावीच्या डेव्हलपमेंट आता व्हायला पाहिजे. किती दिवस ते धारावी झोपडपट्टीमध्ये ते लोक राहणार? तो यासाठी धारावीचं भविष्य जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीच्या सरकार जे करणार आहे आणि जोरात करणार आहे. आणि आमच्याकडे विजन आहे, 10-15 वर्षाचे विजन आहे. ते विरोधीमध्ये जे बसलेलं आहे त्याच्याकडे काय विजन आहे आपल्याला सांगू इच्छितो. जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी टेंडर काय केले? त्यांनी जाणून बुजून टेंडर थांबवलेलं आहे. यासाठी थांबवले की ते जे टेंडर कोणाला लागले होते ते त्याला जाऊन भेटले नाही. तर हे जे आहे विरोधी पक्षाचं नाव आहे भ्रष्टाचारी पक्ष आणि महायुतीचं नाव आहे विकासाचे पक्ष. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की धारावीमध्ये विकास जो आहे तो आम्ही करू, मग या आधीचे राज्यकर्ते जे होते किंवा जे आमदार असतील, इकडचे लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, मग त्यांनी नेमकं काय केलं? तुम्ही आत्ता विकास करताय म्हटलं. नाही, त्यांनी काय केले परिवारला माहीत आहे ना. ते परिवार कोण आहे? ते परिवारवाद आहे. आणि त्या परिवाराने जाणून बुजून धारावीचा विकास व्हायला नाही पाहिजे. यासाठी व्हायला नाही पाहिजे की त्याला माहीत आहे जेव्हा विकास होणार त्याला उचलून फेकून टाकणार पब्लिक, इकडचे जनता. तो त्यासाठी जाणून बुजून ते जे आहे त्यांनी विकास केले नाही. आणि त्याच्यासोबत इकडे जे विनाश आघाडीचे इकडे होते जे नगरसेवक ते मोनी बाबा आहे. त्यांनी कधीही या एरियाच्या विकासाबद्दल हाऊसमध्ये कधी बोलले नाही, एक शब्द काढले नाही. आणि लोकांना माहीत आहे आता या मोनी बाबाला एक परमनंटली घरी बसायच्या आता निराधार जे आहे धारावीचे 185चे नगरसेवकने निर्णय घेतलेला आहे. शेवटचा प्रश्न, का धारावीमध्ये कमळ फुलण्याचा निर्धार यावेळी तुम्ही केला आहे ज्या पद्धतीने प्रचार करता? 101% कोणी रोखू शकत नाही. धारावीमध्ये कमल खिलणार आणि त्याच्या धारावी फुलणार. यासाठी मी म्हणतो की धारावीचा विकास जे आहे युती सरकार जे बसलेलं आहे त्याच्या माध्यमातून होणार आहे. आणि आता धारावीच्या लोकांना माहीत पडला की विकासासाठी कोण पाहिजे? कमल आणि धारावीचा एक वेगळा नाता आहे. आणि त्यासाठी महायुतीच्या जे इकडे सरकार आहे यामध्ये झपाट्याने धारावीचा विकास वेगाने पुढे जाणार आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, भाजपचे उमेदवार रविराजा आपल्यासोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की धारावीमध्ये यावेळी कमळ जो आहे तो फुलणार आहे. आणि जो एका परिवाराने जो गेले अनेक वर्षापासून दावा केलेला होता तो दावा जो आहे तो कुठेतरी नष्ट होईल किंवा संपून जाईल असं ते म्हणतात. कॅमेरामॅन रोहनसोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.